10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. आठ षटकांची मॅच असेल. चला विनंती आहे. पहिला बॉल वैभव यांचा आधीसाठी समोर दिशेने लॉफ्ट केलाय आणि पहिल्याच बॉलवरती सरळ बॅटने व्ही मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ढोकलाय 4. चौकार, 4 धावा. मध्ये चौकार आलाय. पुढ्यात टाकला होता बॉल आणि त्यावरती मात्र आक्रमण केलं. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. दुधारी शस्त्र आहे. लगा तो आबाद नाही तो बरबाद. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. दुसऱ्याच बॉलवरती इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने जर खेळले असते तर बेटर बॅटवरती बॉल येऊ शकला असता. हा बॉल डॉट असेल. धावपलकर धावा आहे 4. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 4 धावा धावपलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. वैभव. यावेळेस अपील झाली आहे. एज अँड टेकन बिहाइंड द विकेट. सफलता इथे आली आहे. आता आदित्यांना माघारी परतावे लागेल. सुरुवात दमदार केली आदित्याने, परंतु आता गोलंदाज पलटवार करतायत. सफलता आली आहे. आदित्य नाव बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम विकेट. फलंदाज बाद. आणि MM स्पोर्ट या दोन संघांदरम्यान पहिली मॅच सुरू झालेली आहे. अकरा वाजून 8 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. आम्ही वेळ काउंट करतोय. विनंती नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती कव्हर रिजनला बॉलला खेळतायत. बॉलने थोडीशी दिशा बदलली आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. 5 धावा धावपलकावरती असतील. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. गोलंदाज वैभव बॉलिंग ट्रॅकवरती आणि नवीन बॅटर मिलिंद एका धावेसोबत मार्क ऑफ झालेत. आणि आता स्ट्राईक एंडवरती पहिल्यांदा ऋतिक यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहिलं अगदी हुक केलंय बॉलला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावेंचा प्रयत्न आणि 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती. 7 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 7 धावा धावपलकावरती. सुरुवात खूप चांगली केली फलंदाज आदित्याने, परंतु तिसऱ्या बॉलवरती बाद झालेत. आणि या स्पर्धेची सुरुवात कशी झाली होती हे मात्र प्रत्येकाच्या लक्षामध्ये राहील, कारण आदित्यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती व्हेरी फर्स्ट बॉल या स्पर्धेचा आणि त्यावरती चौकार आलेला आपण पाहिलाय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस स्वीप केलंय बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल जाईल सरळ सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका आहे. फलंदाज ऋतिक यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा.
बॅटिंग पॉवर प्ले 3 षटकांच्या नंतर तुम्ही कधीही घेऊ शकता, ही मात्र नोंद आपण घ्यायची आहे. शेवटची 2 षटकं सोडून आपण मध्ये केव्हाही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. सन्माननीय नरेशजी गायकर साहेब आणि सुखदेवजी भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि दोघांना विनंती, या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील, एका धावेची प्राप्ती होईल. सन्मान्य जितू केने साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. खरं तर 3 गावं एकत्र आली आणि एक स्पर्धा उभी केली आहे. अतिशय चांगली स्पर्धा आहे. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता. बराच काळ बॉल हवेत, परंतु नो मॅन्स लँड झोनमध्ये पडलाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा, 13 लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ आहे. स्पीडअप आवश्यक आहे. गोलंदाजी करणारी टीम जास्त विलंब आपण लावू नका, ही विनंती आहे, कारण विलंबाने आज सुरुवात झाली या स्पर्धेला. सांगोडे, कोंडेरी आणि वासुंद्री प्रीमियर लीग. पुढचा बॉल फुलर लेनचा होता, बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही आणि डॉट बॉल. प्रवीण आहेत गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी. मिलिंद आणि ऋतिक ही जोडी मैदानावरती आहे. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 13 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे प्रवीण. पुढचा बॉल फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉलला केवळ दिशा दिली आणि बॉलला मात्र पाठवलंय. अगदी मनगटाचा खूप चांगला उपयोग केला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा आलाय चौकार. 4 धावा. सेव्हन्टीन रन 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल डाऊन दिले. वाईट बॉल आला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 18 धावा धावफलकावरती. आज सकाळी उद्घाटनाचा रंगारंग सोहळा या ठिकाणी तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. आणखी एक बॉल डाऊन दिले. सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन आपण केलं. खरं तर 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती बाप्पा गणपती गणरायांचं पूजन आपण केलं. ही स्पर्धा निर्विघ्न पार पडो यासाठी गणपती चरणी आपण प्रार्थना केली आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फी मध्ये अतिशय चांगला फटका. क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये होता, कारण सरळ बॅटने खेळले आणि ही गोष्ट खूप गरजेची असते. ॲज अ बॅटर म्हणून सरळ बॅटनं तुम्हाला खेळता येणं खूप गरजेचं असतं. हेच चित्र पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक पुढे जाईल. वीस धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस कमालीचा फटका हाफ ट्रॅकर बॉल होता आणि बॉलला मात्र पुल करत असताना आपण पाहतोय शॉट ऑन जाप आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धावा मिळतील 4. हा असेल चौकार. षटक संपलंय. चला, ओव्हर इज कम्प्लिटेड. आणि पहिलं विनंती आहे, पहिला अंपायरशी तुम्ही कन्फर्म करा, नंतर इकडे विचारा. पंचांची देखील भूमिका महत्त्वाची आहे. पंच कन्फर्म करतात. सन्माननीय रणजितजी केने साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. चला, स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त टाइम आपण घेऊ नका. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 24. 24
पहिल्या 2 षटकांमध्ये 12च्या धावगतीने धावा आलेल्या आपण पाहतोय. वैभव यांनी धावा खर्च केल्या 11 आणि प्रवीण यांनी धावा खर्च केल्या 13. पहिल्या षटकामध्ये एक विकेट देखील आली होती, परंतु आता स्पीडअप करणं गरजेचं आहे. 24 धावा धावफलकावरती, कारण 8 षटकांची आपण मॅच खेळतोय. लेंदी प्रोसेस आहे आणि 4 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, याची देखील नोंद क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. चला, स्पीडअप अपेक्षित आहे. राजन टेकडीकर, समाजसेवक कोंडेरी आणि रणजित केने, समाजसेवक कोंडेरी हे दोनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती, आपण या मंचावरती आपलं अतिशय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सकाळी अगदी उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. गणरायांचं पूजन आपण केलं. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन देखील आपण संपन्न केलं. मी सकाळी सांगितलं की अगदी जगामध्ये एकमेव असा माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज, की त्यांनी जगाला दाखवून दिलं, संपूर्ण जगाला दाखवून दिलं की माणसाच्या जन्माला येऊन देखील देवत्वाला जाता येतं. याचं जगामधलं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. साधारणतः 33 कोटी देवांची मंदिरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु माणसाच्या जन्माला येऊन देखील देवत्वाला जाता येतं. याचं जगामधलं एकमेव अद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सकाळी महाराजांचं देखील प्रतिमेचं पूजन आपण संपन्न केलेलं आहे. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, अतिरिक्त बाउन्स आणि पंचांनी या बॉलला वाईड बॉल म्हणून घोषित केले आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग इथे दिली गेली आहे गोलंदाजाला. गोलंदाज केतन आणि भिवंडी तालुक्यामध्ये पहिलं मंदिर महाराजांचं उभं राहते. ही मात्र अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन दी अप, फटका खेळत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपतील आणि इथे आली सफलता. पहिला बॉल खराब होता केतन यांचा, परंतु प्लॅन त्याने बनवला होता आणि प्लॅनच्या अकॉर्डिंगली इथे फलंदाजाला बाद केलंय. आली सफलता, विकेट. संपूर्ण जगाच्या मातीला पडलेलं कोडं आणि हिंदुस्थानच्या मातीला पडलेलं गोड सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं. नुकतीच आपण 395वी जयंती महाराजांची साजरी केली. केतन आहेत गोलंदाज आणि सफलता इथे अर्जित केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. खरं तर आजचं शेड्यूल खूप दिवसापूर्वी घेतलं होतं म्हणून आज या ठिकाणी आलो, अदरवाईज आवाज येण्यासारखा नव्हता. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक, बनतील फक्त दर्शक. अप्रतिम फटका आहे, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. धावफलकावरती आहेत. गोलंदाज केतन यांच्यावरती आक्रमण केलंय. 31. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऋतिक चेतन पाटील यांच्या बॅटमधून षटकार आला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तक के दस्तक देती हुई गेंद.
सीमारेखा के बाहेर पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये केलाय प्रहार, यामुळे चौकार, 4 धावा. चेतन पाटील डगआउट मधून सेट होऊन आलेत. आल्या पहिल्या बॉलवरती षटकार आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. गोलंदाज केतन यांच्यावरती आक्रमण केलं चेतन पाटीलनं. पुढचा बॉल, त्यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी काऊ पेजमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं गडबडलंय आणि 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 8 षटकांची मॅच. खरं तर खूप कमी स्पर्धा आता राहिल्यात तिथे 8 षटकांच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. प्रीमियर लीग स्वरूपामध्ये इथे आज 8 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतात. खरं तर खेळाडूंचा कस लागतो 8 षटकांच्या मॅचेसमध्ये. पुढचा बॉल, यावेळेस देखील फटका चांगला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होता, परंतु एकाच धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 38. 38 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अजून देखील शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. केतन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, यावेळेस मात्र आपण पाहिलं लॉफ्ट केलं आणि क्षेत्ररक्षकाने अगदी संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं त्यांचं. बॉलच्या दिशेने खूप वेगाने जात होते, अडखळले ते आणि पडता पडता राहिलेत. 2 धावा तिथे प्राप्त होतील आणि 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आज या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सन्माननीय श्रीमान हरिश्चंद्रजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते सांगोडे, सन्मान्य श्रीमान बाळारामजी पावसे साहेब, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडेरी, सन्मान्य श्रीमान जितू केने साहेब, उद्योजक समाजसेवक कोंडेरी, सन्मान्य लक्ष्मणजी सुतार साहेब, माजी सरपंच सांगोडे कोंडेरी, सन्मान्य ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण आणि सन्मान्य शरदजी गायकर साहेब, समाजसेवक कोंडेरी. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. स्पीडअप अपेक्षित आहे. पुढच्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल, त्यावेळेस मीटिंगसाठी आपल्याकडे वेळ आहे. खरं तर आयुष्य आणि क्रिकेट किती बदलत गेलं. ब्लॅक बोर्डनं सुरुवात झाली होती. इथे बसलेले बऱ्यापैकी मंचावरती बसलेत. आपल्या आयुष्याची सुरुवात ब्लॅक बोर्डनं झाली होती. त्यानंतर ग्रीन बोर्ड आला आपल्या शाळेमध्ये. ग्रीन बोर्ड नंतर व्हाईट बोर्ड आला, इथे पेननी त्याच्यावरती लिहिलं जायचं. आणि तदनंतर PPT आलं पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरती. आणि आता जगाने इतकी प्रगती केली की आपण AI तंत्रज्ञान त्याचा देखील उपयोग करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे देखील आपण वापरतो. म्हणजे किती प्रगती झाली. क्रिकेट देखील तसं बदललं. क्रिकेट कसं बदललं मी तुम्हाला सांगतो. पूर्वी 11 खेळाडू असायचे, 1 बॅट असायची. आता 1 खेळाडू आणि 11 बॅट. पूर्वी बक्षीस 5,000 असायचं, फार फार तर 3,000 कधी कधी बक्षीस असायचं. कॉमेंट्रीला मी सुरुवातीला गेलो, जास्ती जुना काळ सांगत नाही, 2010-11चं वर्ष होतं. 100 रुपये पर डे भेटायचे. किती? 100 रुपये. दिवस खूप झपाट्यानं बदलत चाललेत आणि क्रिकेट देखील बदलतं. चला स्पीडअप अपेक्षित आहे. खूप जास्ती वेळ तुम्ही घेताय. पंच देखील सूचना देतात. बॅटिंग पॉवर प्ले एसटीच. ओके, चला स्पीडअप अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम, जास्ती विलंब आपण लावू नका. आपण विलंबाने आहोत त्याची नोंद आपण करून घ्या. पूर्वी भोंग्यावरती कॉमेंट्री असायची, आता DJ आला. डीजेचं देखील फॅड खूप जुनं नाही आहे. पाठीमागच्या 8-10 वर्षांमध्ये DJ खूप प्रचलित झाला आपल्याकडे. पूर्वी नव्हतं. पूर्वी भोंग्यावरती कॉमेंट्री असायची. चपलांवरती खेळायचो, कधी टी-शर्ट नव्हते. आपल्या अंगावरती जे कपडे असतील, फॉर्मल असेल तर फॉर्मल, जीन्स असेल तर जीन्सवरती क्रिकेट बदललं आणि बदलत्या काळानुसार हे बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. खूप झपाट्यानं बदल खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये झालेले मी पाहिलेत. सोनं 5,000 रुपये तोळा होतं. काल परवा मी ऐकलं 86,000 झालं. म्हणजे किती काळ बदलला झपाट्याने. पेट्रोल 30-35 रुपये लिटर होतं, जे आता 100च्या पुढे आहे. मला वाटतं 105 पर्यंत काहीतरी आहे. काळ झपाट्यानं बदलतोय. सांगायचं तात्पर्य हेच आहे. जाऊयात मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. वैभव आपण पाहतोय सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. इंडिव्हिज्युअल सेकंड ओव्हर ते टाकतील. चेतन पाटील आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती.
लिडिंग एज हवेमध्ये बॉल, गोलंदाज बॉलच्या खाली पोहोचतायत. ओ झेल ड्रॉप, देवतारी त्याला खोन मारी. क्या बात आहे शिवंदन. आज सकाळी नाश्त्यामध्ये नशीब आणि नशीब अगदी खाऊन आलेत की काय हा प्रश्न पडावा अशा रीतीने हा झेल सुटला. बॉलच्या खाली पोहोचले परंतु शेवटच्या क्षणी पकड ढिल्ली झाली गोलंदाज वैभव यांची आणि पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळाले. आक्रमक फलंदाज आहेत चेतन पाटील आणि आता मात्र जखमेवरती मीठ चोळण्याचं काम. यापुढे ज्याही रन बनतील त्या रन मात्र आता टोचतील वैभव यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. ऑन साईडला बॉलला खेळेत. अगदी काऊ फेजला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेनं धाव परत पुढे जाईल. 41 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. थोडंसं पिडअप अपेक्षित आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. खूप वेळ आपण घेतला. 2 षटकांच्या मध्ये जास्ती वेळ घेऊ नका ही विनंती आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील आडव्या बॅटने अक्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अमांतर धाव मिळेल आणि अमांतर धावेनं धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती 42. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. बॅटिंगसाठी आपण पाहतोय ऋतिक आणि चेतन पाटील हे दोन्ही मैदानावरती आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय हवेत खेळलेत. उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पकडला असता तरी देखील फरक पडला नसता आणि इथे एकूण 3 धावा मिळतील आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. वेस्ट हाईटच्या वरती हा नो बॉल होता हेच पंचांनी दर्शवलंय आणि एकूण 3 धावा इथे प्राप्त झाल्यात. वैभव थोडासा दबाव त्यांच्यावरती देखील वाढलाय. बॅटिंगसाठी ऋतिक आणि चेतन पाटील हे जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल ऋतिकसाठी. त्यावेळेस ऑन साईडला पूल केलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत. बॉल सीमारेषच्या पलीकडे खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. वेगवान आउटफील्ड बॉल लाईक अ बुलेट्स. धावा मिळतील 4. हा असेल ऋतिक यांच्या बॅटमधून चौकार. वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलला रोखतील. नो बॉल पंचांनी पुन्हा एकदा घोषित केलाय. हा देखील वेस्ट साईडच्या वरती नो बॉल आहे आणि गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाही कदाचित आणि तेच पंचांनी दर्शवले. 2 बॉल आपण पाहतोय. बिमर पंचांनी घोषित केले कारण नॉर्मली देखील नो बॉल पंच देऊ शकतात या बॉलला परंतु बिमर होतं असं पंचांचं मानणं आहे. बिमर म्हणजे काय असतं माहिती आहे क्रिकेटच्या लॉजमध्ये लिहिलेलं आहे. इट्स डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी टुवर्ड्स बॅटर मीन्स बिमर. आणि 2 बॉल जर पंचांनी बिमर घोषित केले एकाच षटकामध्ये तर गोलंदाज त्या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आणि त्याच अनुषंगानं वैभव आता गोलंदाजी करू शकणार नाहीत. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाजी करणारी टीम जास्ती विलंब आपण लावू नका. 8 षटकांची मॅच आहे. गोलंदाज तन्मय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी 3 बॉल बाकी आहेत आणि हा देखील नो बॉल आहे आणि बॉल ट्रॅव्हल देखील झालाय. लॉंग स्टॉप रिजनला एकूण धावा मिळतील 5. पंच बॅट आहे. येस बॅटरच्या नावावरती धावा जातील. नेक्स्ट डिलिव्हरी इट्स फ्री हिट. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. 56. गोलंदाज तन्मय फ्री हिट. यावेळेस फ्री हिटचा बॉल आहे आणि 1 धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. 57.
फुलटॉस बॉल उडवलाय काऊ फैजला आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे सरळ बॅटने पुन्हा एकदा प्रहार फुल टॉस वरती फुल टॉल या स्पर्धेतला आणखी एक देखना षटकार 6 धावा. आणखी एक पॉवरफुल हिट वन मोर बिग हिट बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आणखीन एक अप्रतिम फटका बॅटर ऋतिक यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक षटकार आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 69 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 69 लॉस ऑफ दी 2 विकेट. मॅच बॉल मैदानामध्ये जमा करा विनंती आहे. मॅच बॉल मैदानामध्ये द्या. मॅच बॉल मैदानामध्ये द्या विनंती आहे. हा बॉल केव्हाही हरवला ओला झाला फुटला तर नवीन बॉल दिला जाईल याची नोंद बॅटिंग करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. बॉल तुम्हाला नवीनच दिला जाईल. जुना बॉल तुम्हाला मिळणार नाही. हे देखील एक महत्त्वाची सूचना आहे. 70-70चे बॉल या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय आणि त्याची टॅगलाईन आहे लगा तो 6. 70-70चे बॉल या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आपण वापरणार आहोत. 4 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 69. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होती. गोलंदाज प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिल्या 4 षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमनं आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. फुल लेनचा बॉल होता. त्यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग रिजनमधून ही एक धाव प्राप्त झाली आहे. पहिली मॅच आपण पाहतोय ओके ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये MM स्पोर्ट. टॉस जिंकला ओके ब्रदर्स संघानं परंतु MM स्पोर्ट संघानं बॅटिंग करत असताना 70 धावा आतापर्यंत बनवल्यात. 70 लॉस ऑफ द 2 विकेट. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. खूप वेळानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ओके ब्रदर्स संघ देखील पुनरागमन करण्याचा प्रयत्न इथे करतोय आणि क्रिकेटचा हा खेळ आहे. इथे पुनरागमन देखील तुम्हाला करावं लागतं गरजेचं असतं. ऋतिक आणि चेतन पाटील ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल ऋतिकसाठी.
प्रवीण यांचा यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल, काऊ फेजला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा असेल या स्पर्धेमधील आणखी एक देखणा चौकार. 4 धावा. ऋतिक पाटील आणि चेतन पाटील ही दोन्ही मैदानावरती आहे. आणि आक्रमणाचं दुसरं नाव आहे पाटील ब्रदर्स. क्लीन बोर्ड. इथे फलंदाज आपण पाहतोय ऋतिक पाटील नाव बॅक टू द पवेलियन. महत्वाची सफलता या ठिकाणी प्रवीण अर्जित करतायत. विकेटची आवश्यकता होती आणि ही पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज प्रवीण यांनी. आली आहे विकेट, फलंदाज बाद. सेव्हन्टी 74 धावा धावपलकावरती आहेत आणि तिसरी विकेट देखील आली आहे. ऋतिक पाटील बाद झालेत. अतिशय जबरदस्त खेळी ऋतिक पाटील यांची आपल्याला पाहायला मिळाली. ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज भाविक आता मैदानावरती दाखल झालेत. भाविक पाटील. ज्यावेळेस बॅटचे एज लागले दरम्यान रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि इथे धाव प्राप्त होणार नाही. बॉल डॉट असेल. दुपारचं वातावरण आहे, हवा एकदम शांत आहे आणि आता मात्र ह्युमिडिटी थोडीशी जाणवायला लागली आहे. पुढचा बॉल. त्यावेळेस ऑन साईडला हा फटका आपण पाहतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 75 धावा धावफलकावरती. कुठं आता झाडांचा पाला देखील तुम्हाला हलताना पाहायला मिळणार नाही, इतकी हवा स्थिर आहे. वातावरण अतिशय गरम तुम्हाला पाहायला मिळेल. हॉट क्लायमेट. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 75. 75 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाजी करणारी टीम. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करा, त्याला विनंती आहे. ओके ब्रदर्स. ओके राहणार नाही आपलं, त्याला घाई करा, विनंती आहे. MM स्पोर्ट आपण पाहतोय पोहोचलोय अगदी 75 धावेंपर्यंत. 75 लॉस ऑफ द 3 विकेट. त्याला स्पीडअप अपेक्षित आहे. प्रवीण यांनी केवळ 6 धावा खर्च केले, एक सफलता अर्जित केली. त्याच्या पाठीमागच्या ओव्हरमध्ये वैभव आणि तन्मय होते. दोघांनी मिळून 29 धावा खर्च केल्या. त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रवीण यांनी केली आहे. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात ही माहिती. केवळ 6 धावा, सिंगल डिजिटमध्ये धावा खर्च करणारा एकमेव गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे प्रवीण. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑफ रिजन मधून, तोपर्यंत मिळेल एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 74 धावा धावफलकावरती आहेत. 76. नवीन बॅटर भाविक पाटील आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती आपण पाहतोय चेतन पाटील यांनी षटकारानं खातं खोललं होतं आणि चांगले बॅटिंग. एक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली ऋतिक पाटील आणि चेतन पाटील या जोडीच्या दरम्यान. पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय ऑन दी अप. यावेळेस आपण पाहिलं हुक केलं बॉलला आणि डीप बॅकवर्ड किंवा क्षेत्रामध्ये षटकार बुक केलाय. ठोकलाय 6 धावा.
82 धावा धावपलकावरती. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. कदाचित विकेटच्या बाहेर पिच झालाय आणि बिकॉज ऑफ दॅट्स इट्स नो बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्रेट असेल. 81 धावा धावपलकावरती आहेत. 81 83 मे बी, माफ करा, 83 रन्स. यावेळेस देखील फ्रीडचा बॉल ऑन साइडला उडवला हवेत आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. मिड विकेट क्षेत्रामध्ये कडाप्रहार. आणखीन एक जास्त विलंब लावू नका. छक्का मारत 95 धावा धावपलकावरती आहेत. 95. गोलंदाज रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल डॉट बॉल आहे. चला, षटक क्रमांक 7 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल ट्रॅव्हल झाला. इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि फुटबॉल खेळताय क्षेत्ररक्षक सीमारेषेनजीक. बॉल जाणार नव्हता सीमारेषेच्या पलीकडे. कदाचित तो बॉल आता सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा. वाईड बॉल आणि वाईड बॉल सोबत शतक पूर्ण झालंय. त्या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम एमएस स्पोर्ट 100 धावा धावपलकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आहेत. भाविक पाटील आणि दीपक सुतार ही जोडी मैदानावरती आहे. दीप सुतार यावेळेस देखील आपण पाहिलं बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 4. ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल. 105 धावा धावपलकावरती आहेत. 105. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 105 धावा. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल. यावेळेस देखील फुल लेनचा बॉल. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेनं 106 धावा धावपलकावरती आहेत. 106. दीप सुतार आणि भाविक पाटील ही जोडी मैदानावरती. आता दीप सुतार स्ट्राईक एंडवरती आहेत. गोलंदाज रोहित. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल आलाय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव तोपर्यंत प्राप्त होईल आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 107 धावा धावपलकावरती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झाला. त्यावेळेस 95 धावा होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा मे बी आल्यात. 107. पुढचा बॉल. आणखी एक बॉल इथे डॉट आलाय आणि 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावरती धावा आहेत 107. 107. लॉस ऑफ द 4 विकेट.
गोलंदाज श्याम. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि थोडंसं फंबल. 2 धावा अगदी सहज झाल्यात मुकम्मल. धावांची अगदी लयलूट पहिल्या इनिंगमध्ये सुरू आहे. सेकंड इनिंगमध्ये कशी परिस्थिती असेल ते देखील पाहायचे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट सांगतं कंट्रोलेबल. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या तुम्ही कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. या खेळामध्ये हा खेळाचा नियम आहे किंवा खेळाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तुम्ही प्रोसेस आणि रुटीन तुमची फॉलो करा. यावेळेस अप्रतिम फटका आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. मिडविकेट क्षेत्रामध्ये केलाय प्रहार आणि बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट्स अनदर मॅक्सिमम षटकार. थँक्यू. दीप सुतार यांच्या बॅटमधून नेत्रदीपक फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यावेळेस बॉल डॉट असेल. दीप सुतार आपण पाहिलं त्यांच्या बॅटमधून षटकार आलाय आणि षटकार आल्यानंतर मात्र आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळतोय. अजूनही या पहिल्या डावामधले 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस फटका चांगला आहे आपण पाहतोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न झालाय. कदाचित 3 धावा इथे कंप्लीट होतील आणि 3 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 118 धावा धावफलकावरती आहेत. नैतिक स्पोर्ट आणि सिद्दीक रॉयल्स दोन्ही संघाचे संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचंय. अप्रतिम फटका आणि इथे आपण पाहतोय बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. फलंदाज भाविक पाटीलच्या बॅटमधून आलाय मॅक्सिमम षटकार. धावा झाल्यात 124. 124. शेवटचा बॉल या इनिंग मधला आणि अंतिम बॉल डॉट आलाय. 124 धावा. 125 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी एमएम स्पोर्ट्स संघ समोर असेल. नैतिक 11 आणि सिद्दीक रॉयल्स दोन्ही संघाचे संघनायक. आपल्या विनंती आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. टॉस संपन्न केला जाईल. सन्मान्य सुखदेवजी भोईर साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस केला जाईल. या ठिकाणी क्षितिज रॉयल्स आणि नैतिक 11 या 2 संघांदरम्यान टॉस इथे केला जाईल. एकशे 25 धावांचं टार्गेट असेल. क्षितिज रॉयल्स आणि नैतिक 11 दोन्ही संघाचे संघनायक. आपला विनंती आपण टॉससाठी त्वरित संपर्क साधायचा आहे आणि सन्मान्य श्रीमान सुखदेवजी भोईर साहेब समाजसेवक उद्योजक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सांगोडे कोंडेरी वासुंद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 1 टॉस इथे संपन्न केला जाईल. संघनायक आपण या. विनंती आहे.
सर्वात सर्वतर सर्व जे आम्हाला स्पॉन्सर झाले त्यांचे धन्यवाद. आणि सर्वात जास्त खूप म्हणजे मेहनत घेतली आहे ती आमचे लाडके ओमी सुतार, खूप जवळचे मित्र आणि सांगोळा वासुंद्री कोंडेरी गावचे जे पण आपले उपस्थित असले त्यांचे पण भरपूर धन्यवाद. तर मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील नैतिक 11 आणि क्षितिज रॉयल्स. न्यूज ही आहे, क्षितिज रॉयल्स संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. 8 षटकांचे मॅच आहे आणि नक्कीच आपण आता खेळाच्या द्वितीय सत्राकडे जातो विद्यमान सामन्याच्या. तिथे ओके ब्रदर्स संघासमोर लक्ष असेल 125 धावेंचं. 125 इज द टार्गेट आणि आपण जातोय ऑनगोईंग मॅचकडे. धन्यवाद. या ठिकाणी दाखल झालेत सन्माननीय प्रभूजी कांबळे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सर आपलं देखील स्वागत आहे. आणि खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत सन्माननीय प्रभूजी कांबळे सरांचा. ते देखील बदलापूरवरून या ठिकाणी दाखल झालेत आणि आज सकाळी खरं तर रोशन संधे सर काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्याच कारणास्तव आज प्रबुद्धजी कांबळे सर आपल्या या ठिकाणी उपस्थित. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत प्रबुद्धजी कांबळे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषार शिंदे सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. 13 विद्या 64 कला 4 वेदचा दाता गणपती माझा. गणपतीला नमन करून तसेच अखंड महाराष्ट्राच्या दैवत आपण पाहतोय श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून ही स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय सांगोडे कोंडेरी वासुंद्री प्रीमियर लीग वर्ष पहिल्या ऑनगोईंग मॅच कडे आपण जाऊया. पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या 124 आणि 125 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. संघ बॅटिंग करत असताना ओके ब्रदर्स या टीम समोर 125 धावांचं टार्गेट आहे. आणि MM स्पोर्ट या संघाने पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने 124 धावा धावफलकावरती नक्कीच ऍड केला. पहिला चेंडू आपण पाहिला कटच्या स्वरूपात आणि तिथे 2 धावा इथून मात्र संपादित केला बॅकफुटला जाऊन. पुन्हा एकदा आपण पाहतो तोच फटका खेळायचा होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली डीप चेंडू राहिला आणि दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज ऋतिक सलामी जोडी आपण पाहतोय विक्की आणि प्रवीण. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावेने नक्कीच श्री गणेशा केलाय. येस 2 धावा ज्या पॅनल्टीच्या त्यानंतर नक्कीच ऍड केल्या जातील. डे फॉर्मॅटचा आपण नक्कीच हे सामने पाहतायत. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर प्रीमियर लीग म्हटलं की जास्तीत जास्त 6 किंवा 5 षटकाचे आपण सामने पाहतो. मात्र या विभागात 8 षटकांचे सामने पहिल्या राऊंडचे आपण खेळवणार आहोत. दुसरा चेंडू पंचांनी नो घोषित केला. यस आपण पाहतो ओव्हरस्टेप नक्कीच गोलंदाज झाला आणि पंचांनी नक्कीच इथे मात्र गोलंदाजाला पकडलं
आणि सांगितलं येस इट इज नो बॉल. आणि आता मात्र फ्रीचा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विकीला आणि त्याच्याच समवेत नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण ही जोडी मैदानामध्ये नक्कीच दाखल झाली आहे सलामीसाठी. दोन्ही फलंदाज अद्याप पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खेळून काढत असताना अद्याप आपण पाहतोय धाफलकावर धावा आहेत 3. बॅट चेंज केली जाते आपण पाहतोय विकीच्या माध्यमातून. आणि आता बॅट शिल्लक चेंज केल्यानंतर कशा प्रकारचे फटके खेळले येणारे चेंडू आपल्याला सांगतील. 125 धावांचं टार्गेट भलं मोठं आहे. ऑन साईडला बॅक फुटवरून पंच करायचं होतं. बदल आली ते नव्हतं आणि फुटवर्क ज्याला म्हटलं जातं नक्कीच विकेच्या माध्यमातून नव्हतं. जागेवरून हा फटका खेळायचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा चेंडू डॉट. येस चौकार येतो आपण पाहतोय आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि चांगला फटका आपण पाहिला विकीच्या माध्यमातून. तरी स्पर्धा आपण पाहतोय नक्कीच थेट प्रक्षेपण केलं जात आहे श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. चौकार आलाय धफलकार नक्कीच उभारणी मिळेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्टेप आउट जरूर झाला होता विकी. चेंडू बॅटचा संपर्क पुन्हा एकदा नाही आहे. आणि चौकार आल्यानंतर हे मैदानामध्ये गोलंदाज आपण पाहतोय ऋतिकच प्रतिउत्तर होतं. धफलकावर आपण धावा पाहतो आता झाल्यात 7 ऑन स्कोर बोर्ड 7 धावा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बदल आली ते नव्हतं विकीच्या माध्यमातून. हा देखील चेंडू इथे मात्र जाईल डॉट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. आणि धावफलकावर आपण पाहतोय ओके ब्रदर्स या संघाची धावसंख्या आहे लॉस ऑफ 0 विकेट 7 रन्स. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं ऋतिकने हाताळलं. चांगलं षटक म्हणता येईल. 7 धावा त्याने खर्च केल्या. आणि आता दुसरं षटक चेतन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू इथून मात्र स्लोवर हाताळला. मात्र दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि पंचांचे हात दोन्ही समांतर तेच दर्शवत असं सांगितलंय. यासाठी इज वाईट बॉल अतिरिक्तच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. आता दाफलकावर धाव होतील 8. पहिल्या चेंडूवरती दिशेवरती नियंत्रण भटकलाय चेतन. पुन्हा एकदा चेंडू आता प्रॉपर टायमिंग क्लिअर करायला आपण पाहतोय मिड विकेटला पंचांचा इशारा. षटकार डीजे बॅटच्या रडार मध्ये होता आणि फेकून दिला. आपण पाहिलं बॅट्समन प्रवीणने या चेंडूला मिड विकेटला 6 धावा वसूल केला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने आपण पाहतो बॅकफुटला जाऊन पुश केलं. कव्हर पॉइंट रिझन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न जरूर झाला. मात्र कुठलाही धोका इथे मात्र नाहीये. प्रवीणला स्वतः प्रॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या तो सोपवला आणि इथून 1 धाव कंप्लीट झाली. आता धावफलकावर आपण पाहतोय धावा झाल्यात 15 ऑन स्कोरबोर्ड 15.
प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी लागायची आहे. पहिल्या षटकात आल्या 7 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो डीपेस्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, झेल स्वीकारलाय आणि फलंदाज होईल बाद. पहिला हात जर आपण पाहतोय विकीच्या स्वरूपात ओके ब्रदर्स संघाला. केला आपण पाहतो गोलंदाज चेतकच्या माध्यमातून ओके ब्रदर्स संघाला. आणि आता विक्की माघारी परतलाय आणि इनॅट नंबर 3 वरती आपण फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. केतन 15ची सरासरी राखायची. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला अलंग द कार्पेट त्याच्यापर्यंत चेंडू गेला. एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे आणि धावफलकावर आता धावा झाल्या 16. मी म्हणत होतो प्रति षटकामागे 15ची सरासरी राखायची आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग इथून मात्र करावी लागेल ओके ब्रदर्स संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. 4 चेंडू झालेत, अजून हे 2 चेंडू फेकणे बाकी आहे. उर्वरित या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्लेच हे षटक 3 पॉवर प्ले आहेत. एक बॅटिंग पॉवर प्ले जी बॅटिंग करणारी टीम केव्हाही घेऊ शकते. हा चेंडू बॅटशी कडा पाठीमागे यष्टीरक्षक आणि इथून पंचांकडे अपील आहे, मात्र पंचांनी कदाचित नोट आउट घोषित केलाय आणि फलंदाज इथून मात्र बचावला गेलाय. कदाचित 1 बाउन्स कॅरी झाला असावा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू आणि त्याच कारणास्तव इथून मात्र आपण पाहतो पंचांनी फलंदाजाला नोट आउट घोषित केलाय. शेवटचा चेंडू धावफलकावर धावा 16. स्ट्राईक आपण पाहतोय केतन याला, प्रवीणला माफी असो. पुन्हा एकदा डिपेस्ट्रा कव्हरला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल स्वतःला सावरलाय, बॅलन्स केलाय आणि तोपर्यंत चेंडू उचलून फेकलाय आणि एक धाव मैदानामध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथून या चेंडूवरती संपन्न झालाय. धावफलकावर धावा एक गडी बाद ओके ब्रदर्स संघाच्या 17. स्पीडअप करा. ओके ब्रदर्स संघाच्या फलंदाज मैदानामध्ये आहेत. स्पोर्ट आपल्याला विनंती प्लीज थोडं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. षटक संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि लगेच गोलंदाजी देखील सुरुवात करा. तिसरा स्पेल आपण पाहतो. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले 2 षटक हाताळल्यानंतर धावफलकावर धावा आहेत ओके ब्रदर्स संघाच्या 17 आणि इथून मात्र आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन खुलं केलं गेलं आणि 5 क्षेत्ररक्षक आता मात्र बाउंड्री लाईनवरती नक्कीच तैनात असतील. पाहतोय आपण एक डीप मिड विकेट आहे, एक डीप बॅकवर्ड, एक मिड ऑन, एक मिड ऑफ आणि आता कव्हर पॉईंटच्या अगदी मधोमध एक क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक, ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढायचं होतं, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि पहिला चेंडू डॉट टाकत असताना गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक याला. पहिलं षटक 7 धावेचं हाताळलं होतं आणि तिथून मात्र ऋतिकला देखील कॉन्फिडन्स मिळाला असेल आणि त्याच अनुषंगाने तिसऱ्या स्पेलमध्ये देखील तो गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आता चाललाय वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत 6 धावांसाठी हा आलाय माहिती हिट षटकार. प्रवीणच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. धावफलकावर धावा झाला 23. पुन्हा एकदा आता मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाजाने कॉल दिला कॅच आणि झेल स्वीकारलाय. प्रवीणला हे षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज बाद, दुसरा धरा ओके ब्रदर्स संघाला.
चला विकेट भेटली तर लगेच जमाव करू नका, लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. 8 षटकांचे सामने खेळवायचे. रखरखत्या उन्हात आपण पाहतोय, उन्हाचा तडाखा नक्कीच इथून मात्र वाढणार आहे, कारण उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. 23 धावा धावफलकावरती इथून मात्र षटकार आल्यानंतर हे प्रत्युत्तर मैदानामध्ये आपण पाहिलं. ऋतिकचा फलंदाज बाद झाला इनॅट नंबर 4 वरती. आता मात्र प्राचारण केलंय नक्कीच ओके ब्रदर्स संघाने. श्याम या फलंदाजाला 125 धावांचा टार्गेट असताना प्रेशरमध्ये आहे. रन येत आहेत मात्र मध्यंतरामध्ये विकेट जात आहे. इथून मात्र चेंडू उडवला आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला मिडॉन्सचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि झेल स्वीकारला. बॅक टू बॅक दुसरा विकेट संपादित करतोय आणि लागलाय आपण पाहतोय 30 हादरा 23 या कडावरती ओके ब्रदर्स संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट संपादित केल्या ऋतिकने आणि आता मात्र ऑन हॅट्रिक असेल मैदानामध्ये. गोलंदाज ऋतिक, नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती पाहतो वैभव गेलाय. 23 धावा झाल्यात. श्याम आणि आता जोडी आपण पाहतोय केतनची. इथून त्यांना धुरा सांभाळायला लागेल तर संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. गोलंदाज मात्र ऋतिक एक वाखण्याजोगी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय टर्न झाला, चेंडू चाललाय लॉंग लेगला नॉन स्टॉप रिझन मध्ये. मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. ऑन हॅट्रिक वर होता आणि हॅट्रिकचा बॉल आपण पाहिला ऋतिकचा. खऱ्या अर्थाने वैभवने खेळून काढला लॉंग लेगला. थोडंसं शफल झालं, थोडंसं स्वतःला बँड केलं आणि त्यानंतर हा फटका सजवला. लॉंग लेग रिझन मध्ये 4 धावा वसूल केला धावफलकावर. आता धावा झाल्यात 27 धावा आणि शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू इथून मात्र अतिरिक्त उसळी घेणारा होता आणि पंचांनी यस आपण पाहतोय शोल्डरच्या वरती नक्कीच हा चेंडू नक्कीच गेला आणि पंचांनी सांगितलं यस इट इज वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एक अवांतर धाव मिळते धावफलकावर. आता धावा झाल्यात 28. 1 फॉर द ओव्हरचा देखील कॉल झाला. इथून मात्र आता सेकंड बाउन्स टाकता येणार नाहीये गोलंदाज ऋतिकला मैदानामध्ये. पुन्हा एकदा शफल झाला, पुन्हा एकदा ऑनड्रॉयचा फटका पाहतो. आता चाललाय मिड ऑनला क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय आणि चेंडूवरती मिळेल एक सिंगल. 3 षटक मात्र आपण पाहतो मैदानामध्ये इथून मात्र समाप्त झाल्या आणि धावफलकावर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात ओके ब्रदर्स संघाच्या धावा आहेत 29-29. तीन षटकापर्यंत बघितलं आपण ओके ब्रदर्स संघाच्या धावफलकावर धावा 29 आणि आता 21 येणारे 30 चेंडू करायच्यात 98 धावा. पहिला चेंडू ओव्हर बॉलर हेड खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चित्ररक्षकाला आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन वरून तिथून मिळेल फक्त 1 धाव. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. 4थं षटक ज्याच्यावरती मात्र इथून धुरा सोपवली गेली संघनायकाच्या माध्यमातून. तो गोलंदाज दीप. पहिला चेंडू सुरेख यॉर्कर पद्धतीचा त्याला आपण पाहतोय सरळ रेषेत खेळून काढला. आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या इथे आणि एक सिंगल एकवटली गेली श्यामच्या माध्यमातून, सॉरी केतनच्या माध्यमातून. माफी असावी, श्यामच्या माध्यमातून. श्याम आणि वैभवी जोडी आता स्ट्राईक एंडला आलाय. वैभव जडे एक चौकार दाखवलाय त्याच्यावरती नक्कीच जबाबदारी आहे. माफी असावी केतन आहे. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आता वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आलाय आपण पाहतोय ब्रँडेड षटकार.
श्याम आउट झालाय. पाहतोय आपण मैदानामध्ये केतन आणि वैभवची जोडी आहे. स्ट्राईक एंडला केतन होता, ज्याने मात्र नुकता षटकार ठोकलाय धावफलकाला उभारणी देत असताना आपण पाहतोय. 36 धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय. चाललाय चेंडू डी बॅकवर्ड मध्ये शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसवला रनआउटचा चान्स आणि इथून मात्र आता केतनला परतावं लागेल. डोक्याची घंटा वाजली होती, तू मे झालं होतं. कम्युनिकेशन गॅप आपण पाहिला, कॉलिंग नव्हती आणि त्याच कारणास्तव आता मात्र केतनला डगआउटच्या रस्त्याला यायला लागेल. फलंदाज बाद. नेट नंबर 6 वरती आता फलंदाज एंटर होतोय मैदानामध्ये रोहित. 3 चेंडू इथून मात्र फेकले गेले. धावफलकावर धावा 37. पुढील चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आहे. पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला होता. वाईटशी अपील होती, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि सांगितलं येस इट इज फेअर डिलिव्हरी. या षटकातील हा चौथा चेंडू होता. गोलंदाज दीप पाहतोय, चांगलं षटक त्याने हाताळलंय. षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय. हा चेंडू इथून खेळून जरूर काढला होता, मात्र पाठीमागे यष्टीरक्षक चतुर निघाला आणि स्टंपिंगच्या स्वरूपात आता मात्र माघारी परतावं लागेल रोहितला देखील जड पावलाने. पाच फलंदाज आपण पाहतो इथून मात्र बाद झालेत. आता इथून उतरती कळा लागली आहे खऱ्या अर्थाने ओके ब्रदर्स संघाला, कारण टार्गेटचं प्रेशर होतं. 8 षटकांमध्ये 127, कारण 2 धावा पॅनल्टीच्या जरूर ॲड केल्या. टार्गेट तसं होतं 125, मात्र पॅनल्टी लागल्यामुळे टार्गेट झालं 127. 5 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज ओमकार आता मैदानामध्ये जाईल. धावफलकावर धावा एकूण 37 आहेत, माफी असावी. आणि या षटकातील शेवटचा चेंडू. 4 षटक आपण पाहतोय. चौथं षटक दीप हाताळतोय. सुरेख गोलंदाजी अद्याप त्यांनी केली आहे. स्टेप आउट झालाय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. पण चांगलं अपील आहे, मात्र इम्पॅक्ट बघणं खूप महत्वाचं असतं जेव्हा लेग बिगवर विकेट द्यायची असते आणि पंचाने सांगितलंय इम्पॅक्ट थोडासा बाहेर असावा आणि त्याच कारणास्तव LBWची विकेट इथून दिली गेली नाहीये. 4 षटकांचा इथून मात्र खेळ समाप्त झाला. धावफलकार आपण पाहतोय. धावा आहेत ओके ब्रदर्स संघाच्या 5 गडी बाद. 37. येस, ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानामध्ये. पाण्याची पूर्तता करावी.
येस, पॉवर प्ले घेतला, बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा निर्णय आलाय. अजूनही पाहायला गेलं 37 धावा आहेत, 90 धावांची इथून गरज आहे. 4 षटकांची फेकी झाली आहे. 24 चेंडूंमध्ये अजूनही 90 धावा बनवायच्या आहेत. वैभव आणि आपण पाहतोय ओमकारची ही जोडी मैदानामध्ये 7 इनाट नंबर 7 वरती आहे. ओमकारला नक्कीच इथून आपण पाहतो प्राचारण केलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चेतन. चेतन आलाय आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. कशा प्रकारे हाताळेल येणारे 7 चेंडू जरूर सांगतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभवला, ज्याने नक्कीच चौकार दाखवलाय आणि त्याला इथून आता मात्र चमत्कार करायला लागेल. चेंडू आपण पाहतोय डीपेस्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता वाईडिश आणि तिथे झालाय जमिनीला. हा झेल दाण आयुष्यमान भवचा आशीर्वाद लाभला आपण पाहतोय वैभवला आणि या वैभववरती नक्कीच ओके ब्रदर्स संघाच्या अशा पल्लवीत आहे. कारण जोपर्यंत वैभव आहे तोपर्यंत हार मानायला तयार नक्कीच नाही ओके ब्रदर्स संघ. पहिल्या चेंडूवरती जीवनदान आणि एक सिंगल धाववाली दाफलकर. आता धावा झाला 38 आणि स्ट्राईक एंडला असेल ओमकार. राईट आर्म ओव्हर द विकेटने चेतनचा पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा, त्याला देखील आपण पाहतोय कव्हर पॉईंट मध्ये खेळून झाला. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता जरूर. धोक्याची धाव इथून मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये कंप्लीट केली ओमकारने. बॉलिंग पाहायला गेलं तर बरोबर होतं, मात्र जो डीप मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये त्याने थोडासा थ्रो वाईडिश केला. एक धाववाली दाफलकर. आता धावा झाल्यात 39. पुन्हा एकदा बॅटची कडा चेंडू चालला आता मात्र शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये आणि क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल इथून कंप्लीट झाले. एका दिक्काने इथून मात्र काय होणार नाहीये. नक्कीच आपण पाहतोय MM स्पोर्ट्स संघाला इथून मात्र नुकसान होणार नाही एका दुकाने, कारण ओके ब्रदर्स संघाला इथून आता मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका ज्याला म्हटलं जातं जमलं नाहीये. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि हा येईल डॉट बॉल. बॅटिंग पॉवर प्ले जरूर घेतलाय. आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मुभा आहे फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची, मात्र गोलंदाज तेवढा तरबेज आहे आणि इथून हा डॉट चेंडू आपण पाहतोय चेतनचा. 4 चेंडू फेकलेत त्याने या षटकामध्ये 3च धावा खर्च केला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॅटची कडा चेंडू चाललाय. आपण पाहतो शॉर्ट लेग मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एकच सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त इथून मात्र काय मिळणार नाही. आता दाफलकर धावा झाला 40, माफी असावी 41 धावा झाल्यात आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभवला आणि इथून आपण पाहतोय सरप्राइझिंग डिलिव्हरी टाकली गेली. थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता. या षटकाची आपण पाहतो समाप्ती झाली. 5 षटकाची मैदानामध्ये समाप्ती झाली आणि आपण पाहतोय दाफलकर धावा आहे ओके ब्रदर्स संघाच्या 41. 18 बॉल आणि आता गरज आहे 86 धावांची. टार्गेट मोठं आहे. षटकारच मारावे लागतील जर हा सामना ओके ब्रदर्स या संघाला जिंकायचा असेल. गोलंदाज पुन्हा एकदा दीप आपण पाहतोय, ज्याने मात्र 4थं षटक हाताळलं होतं आणि आता वैयक्तिक दुसरं षटक 6व्या षटकात घेऊन आला. बॅटची कडा पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रायव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची पुन्हा एकदा मुभा होती. जसं मी म्हटलं एक दुहेरी धावेने नुकसान होणार नाहीये MM स्पोर्ट्स संघाला. मात्र इथून जरा सामना जिंकायचा असेल तर षटकारच मारावे लागतील. थोडासा फसला सामना आपण पाहतोय ओके ब्रदर्स संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढील चेंडू दीप पायावरती आदळला जरूर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तू मे झाली आहे. डायरेक्ट हिट देण्याचा गोलंदाजाचा देखील प्रयत्न होता, मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये आणि ओमकार पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. पहिला चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट. हा चेंडू आता पंचांच्या डोक्यावरून चाललाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आलाय आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा वाईडिश थ्रो बॅकअप येईल आणि तोपर्यंत मैदानामध्ये पाहतो आपण इन बिटवीन 2 धावा
कंप्लीट केल्या गेल्यात आणि धावफलकावर या 2 धावा जोडल्या जातील. धावफलक 44 या आकड्यावरती. सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये एम स्पोर्ट संघाला, कारण सामना फसला गेलाय. हा चेंडू आता मात्र खेळून काढला डी बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकवर दस्तक. चाललाय चेंडू 6 धावांसाठी षटकार. फिफ्टी कंप्लीट 50 अप झाली ओके ब्रदर संघाची या षटकाराच्या साहाय्याने आणि षटकार आल्यानंतर पुढील चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज दीपने. थोडासा आपण पाहतोय राग दर्शवत असताना मैदानामध्ये, कारण षटकार आल्यानंतर कुठलाही गोलंदाजाला ते पसंत नसतं आणि त्याचं प्रत्युत्तर दिलंय डॉट चेंडूने. आणि या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल वेट केलं. वेट अँड वॉचचं क्रिकेट त्याने पाहिलं, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू झाला फरार. मिळतील धावा 4 सेकंदाची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 54 ओके ब्रदर संघाच्या. स्पीडअप करा प्लीज, वेळ जास्त घेऊ नका. स्पोर्ट्स संघ प्लीज. गोलंदाज आपण पाहतोय 7व्या षटकामध्ये नचिकेत आलाय. वैभव आणि ओमकारची जोडी आहे. वैभवने जरूर आपण पाहतोय चौकार षटकार दाखवलाय, मात्र इथून अजूनही हा पल्ला त्यांच्यासाठी लांब आहे, कारण आता 12 चेंडू 73ची गरज आहे. प्रति षटकामागे 36ची सरासरी आहे. पाहायला गेलं तर इथून नक्की जपावी लागेल जरा सामना जिंकायचं. आव्हान थोडंसं कठीण आहे, मात्र क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल गण आहे, काही होऊ शकतं. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन मारलाय, चेंडूची कडा स्वतः गोलंदाज इथून मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. पंचांनी अपील आणि यस पंचांनी अपील उचलली आहे आणि इथून मात्र वैभवला रनाच्या स्वरूपातून परतावं लागेल. नंबरचा फलंदाज मैदानामध्ये जातो आपण पाहतोय भूषण. अजून 73 धावा करायच्या आहेत 11 चेंडू मध्ये. पहिला चेंडू खेळून काढला आपण पाहतोय मिड ऑनला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल फलंदाज बाद. इथून मात्र आपण पाहतो बाद झाले ओके ब्रदर संघाच्या. जो युनाइट नंबर 8 वरती गेला होता भूषण, त्याला देखील माघारी परतावं लागेल. अजूनही 10 चेंडू 73 धावांची गरज आहे. सामना थोडासा फसलाय आणि एकाती इथून मात्र कदाचित हा सामना जिंकला जाईल स्पोर्ट या संघाकडून.
राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील चेंडू आपण पाहतो हलका हाताने सॉफ्ट हँडने डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा पुढे होता, सरसावला तो. एक धाव मिळेल. सामन्यामध्ये मजा नाहीये कारण अजूनही 9 चेंडूमध्ये आता करायच्यात 72 धावा. 9व्या क्रमांकासाठी अभिषेक आलाय. अभिषेक आणि आपण पाहतोय ओमकारशी जोडी आहे. 9 चेंडू करायच्यात 72. स्टेप आउट झाला पुन्हा एकदा आता चाललाय आपण पाहतोय कव्हर मध्ये कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी आला हा चौकार. चौकार आलाय मात्र आता या चौकार षटकाराला नक्कीच आपण पाहतो व्हॅल्यू नाहीये, किंमत नाहीये. हे जर पहिल्या 3-4 षटकामध्ये दमदार फलंदाजी केली असती तर सामन्याचं समीकरण पाहायला गेलं तर वेगळं असतं. अजूनही 68 धावांची गरज. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. कीपर बीट नॉनस्टॉप प्रिझन मध्ये मिळतील आपण पाहतोय. या फुकटच्या धावा पूर्ण 4 बायच्या स्वरूपात पंचांनी तेच दर्शवलंय. धावा झाल्यात. अजूनही 64 धावांची गरज आहे. माफी असावी. 63 धावा आहेत. 63 धावा आहेत आणि शेवटचा चेंडू आहे या षटकातील. एक चेंडू बाकी आहे पंच. जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. MM स्पोर्ट तर MM स्पोर्टचे संघमालक आपण पाहतोय आदरणीय मोरेश्वरजी पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. चेंडू चालला आपण पाहतोय मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे मात्र सामना जिंकता येणार नाही. आणि आता समीकरण पण पाहायला गेलं तर सहा चेंडू 63ची गरज आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय ओके ब्रदर्स संघाला सामना पूर्णपणे इथून मात्र झुकवला आपल्या बाजूने MM स्पोर्ट संघाने. उमी सुतार यांनी 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस आहे. पहिला चेंडू चाललाय आपण पाहतोय नॉन स्टॉप प्रिझन मध्ये फाईन लेगला मिळतील धावा 4 चौकार. तीन चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस आहे. ओमकार याच्यासाठी पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. अजूनही पाहायला गेलं तर 59 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. वन साइड मॅच आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू चाललाय मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव मिळेल. सामन्यामध्ये मजा नाहीये. प्रेक्षकांना नेहमीच अटीतटीचे सामने पसंतीत असतात मात्र इथून एकादी हा सामना जिंकतोय MM स्पोर्ट्स संघ. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तोपर्यंत झाली एक धाव कंप्लीट. अजूनही 58 धावा करायच्या आहेत 3 चेंडूमध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चाललाय डिमिडी विकेटला क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द कार्पेट. थोडंसं फंबल. दुसरी धाव इथून कंप्लीट होईल मात्र नुकसान काही होणार नाही. अजूनही 56 धावा 2 चेंडूमध्ये करायच्या आहेत. तर यापुढील होणारा आपण सामना पाहणार आहोत क्षितिज रॉयल्स विपक्ष नैतिक 11 या 2 संघांमध्ये. हा चेंडू बॅटच्या पट्ट्याने प्रॉपर टायमिंग क्लिअर केलाय आपण पाहतोय मिडॉनला लांब पल्ल्याचा आलाय. हाय हँड हँडसम हा षटकार. बॅट वर केली आहे. कदाचित त्याची 50 कंप्लीट झाली असावी. षटकार आला आपण पाहतोय ओमकारच्या बॅटमधून. पारितोषिकांचा वर्षाव त्याच्यावर जरूर झाला होता. 3 चौकार 3 षटकारांसाठी मात्र आता एक चेंडू अजूनही 50 धावांची गरज.
शेवटचा चेंडू, वेगवान चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकलाय आपण पाहतोय MM स्पोर्टने. हार्दिक अभिनंदन MM स्पोर्ट आणि हार्ड लक आपण पाहतोय. ओके ब्रदर्स संघ यापुढील होणारा सामना असेल क्षितिज रॉयल्स विपक्ष नैतिक 11 या दोन संघांमध्ये. क्षितिज रॉयल संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. जेव्हा आमच्या तुषार शिंदे सरांनी बातचीत केली की क्षितिज रॉयल या संघाच्या संघनायकासोबत त्याने मात्र सांगितलं आम्ही पहिले फिल्डिंग यासाठी करतोय की 8 या ओव्हरमध्ये आम्हाला कमीत कमी धावा खर्च करायचे आहेत आणि सेकंड इनिंगमध्ये आम्हाला जास्त प्रेशराईज नाही